कोणाला माहिती नाही, काय माहिती असं तर दिलं तर बरं होईल, कारण देशाचा अभिमान आहे तो, सगळ्यांचा अभिमान आहे, आपल्या सगळ्यांना अभिमान असायला पाहिजे. म्हणून आपल्या परिसरामध्ये जे काय होर्डिंग्स लागलेत वगैरे वगैरे, हा नाही म्हणून म्हटलं की या बाबतीमध्ये काय परिस्थिती आहे, म्हणजे आम्हाला सगळ्यांना जाता येईल की, आम्हाला आवडेल ना, मी आपलीच बाजू बोलतोय मी. आणि म्हणून याच्यामध्ये आपल्याला मुद्दाम नाही, पण आपल्या सभागृहात जर आपल्या सभागृहात असेल तर आपण सगळेजण त्याच्यामध्ये असायला पाहिजे ना, आपल्याला या गोष्टीचा. पूर्ण करा मुद्दा मी दखल घेते. माझी आपल्याला एक मला माहिती हवी, आपल्या परिसरामध्ये होर्डिंग्स लागलेल्या आहेत आणि तिथे असं लिहिलेलं आहे T20 विजेत्या भारतीय संघाचा, T20 विजेत्या भारतीय संघाचं हार्दिक स्वागत. आपण सगळे करू, खालचे 288 वरचे 78 आपण सगळे करू, आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे. परंतु इथे जे काय पोस्टर दिसतंय त्याच्यामध्ये टीम इंडियाच्या एकाही खेळाडूचं काही नाव दिसत नाही किंवा त्याचं काय फोटो दिसत नाही. फोटो मात्र सरकारी आपल्या सगळ्या यांच्या आहेत आणि खरं तर असं हे लावले मग सांगू द्या ना त्यांना हा फेक आहे म्हणून, माहिती असली पाहिजे ना आपल्याला सगळ्यांना. प्रत्येक गोष्टी सगळ्यात महत्वाचं, तुमचा मुद्दा पूर्ण करा. सगळ्यात महत्वाचं असं असेल, आपल्याला आपल्या विधानसभेला हा भाग्याचा विषय आहे, ऐतिहासिक विषय आहे, सगळ्यांना आपल्याला बोलवा, आपण सगळेजण त्याचं स्वागत करू, सगळेजण त्याच्या बाबतीमध्ये हे करू. परंतु काहीतरी एखादा लीग जिंकल्यासारखं जे काय असं चित्र जातंय, कार्यक्रम आहे, मला आपल्याला मुद्दाम सांगायचं, या बाबतीतली सत्यता आम्हाला कळवा. ठीक आहे, माहिती द्या, पूर्ण करा. अनिल परब, तुम्हाला ह्याच बोलायचं का मुद्दा? अहो, विधिमंडळात अध्यक्ष सभापतींचा अधिकार आहे, मी सांगते ना त्याच्यावरती. देशासाठी अतिशय सरकारला अभिमानाची गोष्ट आहे की भारताने विश्वकप जिंकलाय आणि त्यापेक्षा अभिमानाची गोष्ट ही आहे की आपल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळात त्यांचा सत्कार होतोय. फक्त आम्ही देखील महाराष्ट्र सरकारमध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे एक सदस्य आहोत. आम्हाला ह्या सत्कारापासून लांब का ढकलताय? सत्कार झालाच पाहिजे आणि त्याच्यात आमचा सहभाग का? आम्ही काय भारताचे नागरिक नाहीयेत? आम्ही फक्त एवढीच आमची मागणी आहे की जो कार्यक्रम सरकारने आयोजित केलाय तो कार्यक्रम विधिमंडळाला अवगत असावा, एवढीच आमची साधी मागणी आहे. एवढा मोठा चांगला कार्यक्रम होतोय, या देशाच्या जगजेत्यांचा आपण सत्कार करतोय, याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम काय? पण तुम्ही आम्हाला विरोधी पक्ष म्हणजे इतके टोकाला नेऊन ठेवले की अशा चांगल्या कार्यक्रमात देखील आम्हाला बाजूला ढकलायचं, हे काय बरोबर नाही. आमची आपल्याकडे एवढीच अपेक्षा आहे की सगळ्यांना निमंत्रण द्या, आम्हाला देखील या चांगल्या सोहळ्याचा एक भागीदार होऊ देत ना, क्षणांचा, सोनेरी क्षणांचा, एवढंच आमचं म्हणणं आहे. सन्माननीय प्रवीण दरेकर. नाही, आता महोदय, सन्माननीय भाई जगताप आणि अनिल परब यांचा मुद्दा रास्ता देश आम्ही सहमत आहोत की अधिकृत निमंत्रण सभापती म्हणून किंवा विधिमंडळ म्हणून दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना देणं अपेक्षित आहे, याच्यात काही दुमत असायचं कारण नाही. या सभागृहाचा अधिकार आहे किंवा आमचाही अभिमान आहे, परंतु आमचा पिजन पण तुम्ही अधिकृत कुठे नाही, पिजन बॉक्स मध्ये आहे का? पाहिलंय का? नाही, मी पण सभापती महोदया, माझं एवढं म्हणणं आहे की पण भाई पण ते करत असताना काल आपला देश जगजेत्या झाला, लाखोचा जनसमूह जागर त्या ठिकाणी उसळला होता, आपण सगळे होतो भाई. परंतु तुम्हाला ती बसच दिसली, तुम्हाला दिसली बस, लाखोचा जनसमुदाय होता आणि बस गुजरातची आहे. एवढं कोत्या मनोवृत्तीचे पण राहणं बरोबर नाही. आणि आता तुम्ही सीएमचा फोटो दाखवताय, सीएमचा फोटो असणार नाही तर काय? सभापती महोदय, प्रत्येक प्रश्नावर गदारोळ करू नका, त्यांना पूर्ण होऊ दे. चांगला कार्यक्रम विधिमंडळात होतोय, तुम्ही त्यांचा होऊ द्या ना. प्रत्येक गोष्टीत विधान परिषदेत गदारोळ असं तुम्ही का करता? मुख्यमंत्र्यांचा फोटो असला सभापती महोदय, दरेकर पूर्ण करा, फोटो 2 उपमुख्यमंत्री, दरेकर पूर्ण करा. आता काय 100 फोटो, दरेकर पूर्ण करा. त्याच्यामुळे हे पहा, विरोधी पक्ष सगळे सदस्यांना मला सांगायचं, प्रत्येक गोष्टी गदारोळ करून उत्साहावरती निर्णय टाकतात. बोलायचं आणि आपला आनंद साजरा करायच्या ऐवजी राजकारण करत बसायचं, एवढ्या कोत्या मनोवृत्तीचे होऊ नका.
मुख्यमंत्र्यांचा पूर्ण फोटो करा. हवाय ना पूर्ण करा, पूर्ण मुख्यमंत्र्यांचा. करा. एवढं त्यांनी मोठं मन दाखवलं हो. पूर्ण आमच्या करा, जगामध्ये पूर्ण आमचा करा. देश झाला पूर्ण गेलेला करा. आहे. मी सांगते बघा. ठीक आहे, निमंत्रणाचा विषय आम्हाला मान्य आहे भाऊ. पूर्ण करा. हे पहा झालं का दरेकर साहेब आपलं? कोट्या दरेकरांचं झालं का पूर्ण? हे पहा प्रत्येक वेळेला जेव्हा कार्यक्रम होतो त्यावेळेला मी आता उभी आहे, तुम्ही खाली बसा. हे पहा कुठलाही महत्वाचा कार्यक्रम असला की विधान परिषदेत गदारोळ होतो असं बाहेर चित्र जात आहे आणि तुम्ही कुठल्याच गोष्टी आता खाली झालं. दरेकर तुम्हाला बोलू दिलं, खाली बसा. तुम्ही खाली बसा प्लीज. आणि थोडंसं माझं काय म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा बोलता त्यावेळेला माझ्याकडे पण काहीतरी बाजू असेल एवढं नम्रतापूर्वक मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छिते की जी मला सांगायच्या आधीच तुम्ही गदारोळ करता सगळे मिळून. आणि तो आता खाली बसून बोलणार आहात का? मग तुम्हाला इच्छा काय की मी स्थगित करू, बाहेर हा मेसेज जाऊ दे की सगळं जग आणि भारतातले लोक आनंदात असताना आपण इथे गदारोळ करून गोंधळ घालतोय म्हणून? हा, तुम्ही असं नाही करायचं. नाही नाही, तुम्ही आरडाओरडा करू नका, शांत राहा सगळेजण, दोन्ही बाजू ज्या आहेत त्या लक्षात घ्या. हे पहा काल त्यांचा तो कार्यक्रम ठरला, तो त्याच्यामध्ये आपल्याला निमंत्रण मला स्वतः राहुल नार्वेकरांनी दिलं, परंतु लेखी निमंत्रण पिजन होलमध्ये जे सगळ्या सदस्यांना यायला पाहिजे होतं ते बहुतेक मिळालं नाहीये, कारण असं माझ्याकडे माहिती आहे. एक दुसरं कारण लेखी निमंत्रणच काढलेलं नसावं. परंतु मी आता या ठिकाणी कार्यक्रमाची एक संयोजक म्हणजे अप्रत्यक्ष संयोजक मी असं म्हणते, कारण मी काही विधानसभेत नव्हते. तिथे जेव्हा कार्यक्रम सन्माननीय प्रताप सरनाईक यांनी सुचवलं की एवढ्या वर्षांनी 11 वर्षानंतर माझं झाल्यावर बोलाल का, जरा 2 मिनिटं हात खाली करा, आधी करा हात. आता मला कोणी असा हात वर केला की भीती वाटायला लागली, हात खाली करा. त्याच्यामुळे मला असं सांगायचं आहे की मी तुम्हाला विनंती करते सगळ्यांना, आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. विधिमंडळामध्ये टीमचे तुम्ही जरा शांत बसाल, मौन मौन नको, हात खाली करा. तुम्ही खाली बसा, तुम्ही खाली बसा, माझं पूर्ण होऊ द्या. हे पहा तुम्ही असं बोलून तुम्ही सन्मान करताय का माझी थट्टा करताय हा मला प्रश्न वाटतो. थांबा जरा. नाही तर त्याच्यामुळे मी तुम्हाला निमंत्रण देते. निमंत्रण देणाऱ्या माणसाचं निदान 1 मिनिट ऐकून घ्यावं, कोणतरी आपल्याला आधारपूर्वक बोलावतंय, एवढं तरी तुमच्यामध्ये सौजन्य खरं खूप आहे, पण ते कमी का दिसतंय मला कळत नाहीये. तर आज 4 वाजता तुम्हालाच सांगते, आज 4 वाजता प्रत्येक सदस्य जे आहेत विधिमंडळामधले, विधानसभेचे आणि विधान परिषदेचे, त्यांना तिथे आपण मी निमंत्रित करते आहे. तो कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष यांनी विधानसभेत तो घोषित केला, परंतु त्याची विधिवत घोषणा आपल्याकडे जी व्हायला पाहिजे होती ती झाली नाहीये. त्याच्यामध्ये काय त्रुटी राहिली असेल, परंतु मी जे सांगते आपल्याला निमंत्रण ते आपण गोड मानून घ्यावं आणि त्याच्यामध्ये सर्वांनी या कार्यक्रमाला एक कार्यक्रम 4थ्या मजल्यावरच्या सेंट्रल हॉलमध्ये आहे. सगळ्यांना सगळं माहिती आहे, पण तरी पण माझ्या तोंडून तुम्हाला ऐकायचं आहे, काही हरकत नाहीये. त्याच्यामध्ये माझं ते कर्तव्य आहे, माझं ते कर्तव्य आहे. आणि दुसरं आता तो बसचा वगैरे जो विषय आहे त्याच्यात माझं म्हणणं असं आहे की त्याच्यावर परत वादविवाद वाढवू नका. काय नाही ठीक आहे, माझं म्हणणं असं आहे, पहा ज्या वेळेला पंढरपूरला वारीत जातो आपण, नाही नाही 1 मिनिट ऐकून घ्या. नाही नाही, हे पहा ज्या ठिकाणी सगळ्यात काल लक्षावधी लोक तिथे आले, तिथे कुणाचा सामान्य जनतेचा फोटो आहे का नाही ते बघत होते का? भारताचा तिरंगा सगळं त्या ठिकाणी चाललेलं होतं. त्यामुळे भारताची शान, सभापतीचा फोटो महत्वाचा नाहीये, त्याच्यात सभापतींचा फोटो महत्वाचा नाहीये. आज जल्लोष होतोय हे महत्वाचं आहे. ठीक आहे, माझं म्हणणं जनतेने आपण जनतेचा नाही, ठीक आहे, तुमचं जे लक्ष आहे त्याच्याबद्दल मी आभारी आहे. आता मी बोलते त्याच्यात परत मतभेद काही व्यक्त करू नका, मी निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये. आणि 4 वाजता आपण या सर्वजण आणि शांततामय मार्गाने आपण कुठलीही कार्यक्रम असला तर त्या कार्यक्रमाचा आनंद नष्ट होणार नाही, कारण तुम्ही सुद्धा त्याचे आता साक्षीदार आहात या सगळ्या घटनेचे. इतक्या वर्षांनी आपण एवढा मोठा विजय प्राप्त केलेला आहे. तर मी इथे विषय संपवते, पण तरी विरोधी पक्षनेत्यांना त्याच्यामध्ये काही भर घालून अजून तुम्हाला सगळ्यांना गदारोळ करायचा असेल तर करू शकता. बोला, चला महोदय. थोडक्यात. खरं तर सदस्यांनी याविषयी आनंदच व्यक्त केलाय. बसचा विषय आम्ही काढलाच नाही, प्रवीण भाऊ तुम्हीच काढला. आम्ही कोणी बोललोच नव्हतं बसच्या विषय, कोणीही बोललं नाही बसच्या विषय. त्यांचा पूर्ण होऊ दे, त्यांचा पूर्ण होऊ दे, त्यांचा पूर्ण होऊ दे. आम्ही नाही बोललो, त्यांचा पूर्ण होऊ दे, आम्ही बोललोच नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.